काल आपण साहित्याचा आस्वाद या घटकाच्या अंतर्गत आस्वाद म्हणजे काय आणि त्या आस्वाद आणि आस्वादक याचा परिचय आपण करून घेतला। आस्वादक म्हणजे काय किंवा तो जो आस्वादक असतो त्या आस्वादकाची जडणघडण कशी होत असते या अनुषंगाने आपण आधीच्या तासामध्ये माहिती घेतली आहे। या तासामध्ये आपण साहित्याचा आस्वाद या घटकाच्या अंतर्गत जो आस्वादक आहे त्या आस्वादकाला आस्वादासाठी त्या आस्वादकामध्ये कोणकोणते गुण असायला हवे या संदर्भामध्ये आज माहिती करून घेणार आहोत। तर काव्यास्वाद हा जो भाग आहे तो योग्य रीतीने झाल्याशिवाय काव्य सौंदर्याची जाणीव होणे शक्य नसते। त्यामुळे योग्य अशा आस्वादाला काही गुण उपस्थित असणे आवश्यक असते। अर्थात हे मानसिक गुण असून ते चांगल्या आस्वादकाचे किंवा रसिकाचे गुण होऊ शकतात। प्राध्यापक गो म कुलकर्णी यांनी रसग्रहणाला स्वास्थ्याची जरुरी असते असे म्हटले आहे। त्यांच्या मते रससेवनाला एक प्रकारच्या स्थैर्याची व मानसिक स्वास्थ्याची गरज असते। म्हणजेच रसिकाचे मन जर इतर गोष्टीत व्यग्र असेल तर त्याच्याकरवी योग्य आस्वाद क्रिया घडू शकत नाही। म्हणजेच काय, आस्वादाला आवश्यक असणारं पहिलं गुण काय तर स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य। रसिकाचं जे काही मन आहे ते मन योग्य असलं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे, त्याच्यावर कुठल्या प्रकारचा ताणतणाव असता कामा नये, ही गोष्ट इथे महत्त्वाची आहे। त्याचबरोबर गोम कुलकर्णी यांनीच आस्वादाबाबत म्हणजे आस्वाद ह्या प्रक्रियेबाबत पूर्वतयारी देखील असायला हवी या पूर्वतयारीविषयीही त्यांनी एक विचार मांडलेला आहे। तो विचार लक्षात घेण्यासारखा आहे। त्या अनुषंगाने ते म्हणतात, प्रमाणबद्धता, समतोलपणा, रंगाकृती इत्यादी अनेक घटक मिळून सौंदर्य निर्मिती होते। ज्याला सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल त्याने या सौंदर्य घटकांचे स्वरूप साकल्याने समजून घेतले पाहिजे। सौंदर्याचे स्वरूप समजून घेणे म्हणजे ज्या घटकांचे ते बनलेले असते त्या घटकांचे कार्य, त्यांचे परस्पर संबंध व एकंदर सौंदर्य निर्मितीत त्यांचे स्थान याचे यथार्थ ज्ञान करून घेणे होय। हे होण्यास सर्व सौंदर्याची जी काही जननी आहे ती कला, तिने किंवा तिचे जे काही स्वरूप आहे ते स्वरूप अवगत व्हावयाला हवे। कलेचे सामान्य स्वरूप समजल्याशिवाय काव्य संगीतादी तिचे जे उपप्रकार आहेत त्यांचे महत्त्व व स्वरूप ज्ञात होणार नाही। आता ह्या विधानामध्ये काव्यस्वादासाठी एकूणच कलास्वरूपशास्त्राची जाण आवश्यक आहे हा फार महत्त्वाचा भाग ठरतो। कारण मुळात ती जाण असली की माध्यम साधन भिन्नता, ऐंद्रिय आवाहनांची भिन्नता, साहित्यकलेचे आशयानुसारी स्वरूप इत्यादींची जाणीव आस्वाद क्रियेला वजन देऊ शकते। ही गोष्ट महत्त्वाची आहे। म्हणून आस्वादाला आवश्यक असणारी जी काही दुसरं जे काही वैशिष्ट्य आहे किंवा जे काही गुण आहे ते आहे आस्वाद घेण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी असली पाहिजे, मनाची पूर्वतयारी असली पाहिजे किंवा त्याला थोडंफार ज्ञान त्या संदर्भातलं असलं पाहिजे। दुसरे एक अभ्यासक एक प्रभाकर पाध्ये यांनी देखील आस्वादाला आवश्यक असणाऱ्या अशा गुणांची चर्चा केलेली आहे। आस्वादासाठी आस्वाद घेणारे स्वरसरंजनात्मक दृष्टी
म्हणजे सौंदर्य दृष्टी। ही दृष्टी हा त्यांच्या मते म्हणजे प्रभाकर उपाध्ये यांच्या मते अत्यावश्यक गुण आहे। ती नसेल तर आस्वाद प्रक्रियाच किंवा आस्वाद क्रियाच होऊ शकत नाही। तसेच प्रत्येक गोष्टीकडे तिच्या तिच्या जातीच्या दृष्टीने पाहण्याची क्षमता हाही आवश्यक गुण ते मानतात। रसिक दृष्टीने एखाद्या कॉन्क्रीट मिक्सचरकडे पाहिले तरी ते सुंदर दिसेल असे तेच म्हणतात। सौंदर्य दृष्टीला आस्वाद समयी कोवळीक प्राप्त होणे आवश्यक असते। ही कोवळीक प्राप्त होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने सौंदर्य रूप पावण्याची क्षमता होय। आणि शेवटचा गुण म्हणजे कलात्मक अनुभव। कलात्मक अनुभव हा वैचारिक व व्यावहारिक अनुभवावरून वेगळा असतो याचे स्मरण असायला हवे। कलात्मक अनुभवाची अंतर्मुखता, कृतिशून्यता लक्षात घेतली गेली नाही तर त्याची इतर अनुभवांशी गल्लत होऊन योग्य स्वरूपातील आस्वाद प्रक्रिया होऊ शकत नाही असेही प्रभाकर उपाध्ये यांचे या संदर्भामधले मत आहे। आता हे जे सगळे आपण गुण बघितलेत याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्य असायला पाहिजे, एक प्रकारचं स्थैर्य असायला पाहिजे, त्याचबरोबर आस्वादकाला पूर्व तयारी त्यांनी केली पाहिजे, काही थोडंफार ज्ञान त्याला असलं पाहिजे। म्हणजेच काय तर माध्यम साधन भिन्नता, इंद्रिय आव्हानाची भिन्नता, साहित्यकलेच्या आशयानुसारी स्वरूप इत्यादीची जाणीव आस्वाद क्रियेला हे आवश्यक असते। त्याचबरोबर प्रभाकर उपाध्ये म्हणतात की सौंदर्यदृष्टी असायला हवी, त्याचबरोबर कलात्मक अनुभव जाणून घेण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये हवी। हे असे काही गुण आस्वादाला आवश्यक असणारे आहेत। याशिवाय देखील काही महत्त्वाचे गुण पुढे आपण त्याचे किंवा त्याचा आपण परिचय करून घेणार आहोत। त्यातला पहिला गुण आहे जिज्ञासा। जिज्ञासा हा असाच एक गुण मानता येतो। आस्वादाला आवश्यक असणारा हा एक महत्त्वाचा गुण आहे। व्यावहारिक कुतूहलाच्या पातळीवर ही अर्थातच जिज्ञासा नाही तर मानवी मन आणि मानवी जीवन यातील व्यवहार, त्यातील गुंतागुंत, त्यातील दृश्य अदृश्य दालने इत्यादीबद्दलची माणसाच्या मनाला एक खोल कुतूहल असते। मी कोण आहे या प्रश्नाच्या कुतूहलातूनच तत्वज्ञानाची जडणघडण झाली असे सांगण्यात येते। साहित्यकृतीतील आशय आणि आविष्कार याबद्दलचे असेच खोल कुतूहल मनाला त्या कृतीवर एकाग्र करते। त्या कृतीद्वारा जे जे सामोरे येते त्याचा स्वीकार या जिज्ञासेपोटी व्हायला लागतो। तिच्या पोटीच गोचर होणाऱ्या अनुभव विश्वाची संगतीही लावली जाऊ लागते। आता ही गोष्ट जिज्ञासेच्या संदर्भामध्ये झाली की पुढे काय हे जाणून घेण्याची एक प्रकारची ओढ माणसाला असते, ती जिज्ञासा या गुणामध्ये येते। तर आस्वादकाजवळ जिज्ञासा हा गुण असणं अतिशय महत्त्वाचे आहे। दुसरा एक गुण आहे ते मनाची निर्मलता। हा सुद्धा एक महत्त्वाचा आस्वाददृष्ट्या आवश्यक गुण आहे, म्हणजे मनाची निर्मलता। जुन्या संस्कृत मीमांसकांनी आस्वादकाचे मन दर्पणवत हवे असे सांगितले आहे। दर्पणाचा अर्थ काय? आरसा। आरसा हा स्वच्छ असावा लागतो तरच तो योग्य असे प्रतिबिंब दर्शवू शकतो। त्याच्यावर नेमक्या आणि नेटक्या स्वरूपात प्रतिबिंब उमटू शकते। योग्य आस्वादनासाठी साहित्यकृतीचे यथायोग्य असे प्रतिबिंब रसिक मनावर उमटणे आवश्यक असते। हे मन जर पूर्वग्रह दूषित असेल तर प्रतिबिंब गढूळ होण्याचा संभव असतो। समजा नवकाव्याबद्दल आपल्या मनात ते वाईट आहे असा जर पूर्वग्रह दृढ झालेला असेल तर त्या पूर्वग्रहामुळे आपण असे जे काही वाचन आहे ते काकदृष्टीने करू, मग त्यातील दोष शोधणे इतकेच काम आपल्या हातून होईल। आणि म्हणून काव्यामध्ये किंवा साहित्यामध्ये जे काही सौंदर्य आहे त्या सौंदर्याला या
पूर्वग्रहामुळेच किंवा पूर्वग्रह दूषितांमुळे आपण काय होऊ तर त्या सौंदर्याला आपण मुकू शकतो. म्हणून पूर्वग्रह विरहित स्वच्छ मन हा योग्य आस्वादासाठीचा एक अत्यावश्यक विशेष ठरतो, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आस्वादकाला आवश्यक असणारं दुसरं आणखी महत्त्वाचं गुण कुठलं तर मनाची निर्मलता हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. आणखी एक महत्त्वाचा गुण या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल आणि तो म्हणजे आपुलकी आणि सहानुभाव. म्हणजे आस्वादकाजवळ आपुलकी आणि सहानुभाव ही दोन्हीही जे काही गुण आहेत हे दोन्ही गुण त्याच्याकडे असले पाहिजे. रसिकाजवळ किंवा आस्वादकाजवळ काव्यास्वाद समयी किंवा आस्वादासमयी आपुलकी आणि सहानुभाव असणे आवश्यक आहे. साहित्यकृतीबद्दल आपुलकी न बाळगता परकेपणाची जाणीवच जर त्याच्या मनात राहिली तर आपोआपच एक दुरावा निर्माण होतो. आस्वादासाठी आस्वाद घेण्यासाठी साहित्यवस्तूबद्दलची जी जवळीक अपेक्षित असते ती यामुळे निर्माण होऊ शकत नाही. म्हणून प्राध्यापक गोम कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे आस्वाद प्रक्रिया म्हणजे एक हृदयसंवाद आहे असे जे त्यांनी म्हटलेले आहे ते या दुराव्यामुळे हे साध्य होऊ शकत नाही. जर आपुलकी आणि सहानुभाव त्या आस्वादकामध्ये त्या साहित्यकृतीविषयी नसेल तर आस्वाद प्रक्रिया म्हणजे एक हृदयसंवाद हे साध्य होऊ शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर आस्वादकाच्या मनामध्ये लेखक आणि साहित्यकृती यांच्याबद्दलची एक व्यापक सहानुभूती सहानुभाव जर नसेल तर त्याला कलाकृतीतील मर्माचा परिचय होऊन व्हायची ती आनंदप्राप्ती होणार नाही. आस्वादकाच्या व्यक्तिगत स्वरूपाच्या काही आवडीनिवडी जरूर असतीलही त्या त्यांनी त्याच्या व्यावहारिक जीवनात वापराव्यातही, पण साहित्यकृतीचा आस्वाद घेताना अशा आवडीनिवडी जीवनविषयक दृष्टिकोन बाजूला ठेवावे लागतात. मार्क्सवादी विचारसरणी मांडणाऱ्यांनी ती लक्षात ठेवून रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य म्हणजे एका बुर्झवा जमीनदाराचे साहित्य अशी भूमिका घेऊन वाचले तर तो योग्य आस्वाद ठरणार नाही. म्हणून साहित्यकृतीचा आस्वाद घेत असताना आपल्या आवडीनिवडी ज्या व्यावहारिक पातळीवरच्या आहेत त्या दूर ठेवून साहित्यकृतीचं आपण आस्वाद घेतलं पाहिजे, तरच त्याचा आस्वाद चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. आणि म्हणजेच त्या आस्वादकाच्या मनामध्ये लेखक आणि साहित्यकृती यांच्याबद्दल एक प्रकारची व्यापक सहानुभूती किंवा सहानुभाव असायला हवा आणि तो जर नसेल तर त्याला नीट आस्वाद घेता येत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. पुढे साहित्यकृतीतून आविष्कृत होणारे जे काही विश्व आहे ते विश्व, त्यातील व्यक्ती, त्यांचे परस्पर संबंध, त्यातून संभवणारे प्रसंग आणि या सर्वांद्वारा त्या साहित्यकृतीत उभा केला जाणारा एक व्यूह याबद्दल सर्वप्रथम आस्वादकाच्या मनामध्ये सहानुभूती हवीच हवी, ती असायलाच हवी. त्याशिवाय त्याच्या प्रतीतीत म्हणजे अनुभूतीत, अनुभव घेण्याच्या पद्धतीत, त्याला प्रतीती म्हणायचं आपण, त्या प्रतीतीत त्या साहित्याच्या येणाऱ्या अनुभवामध्ये चैतन्य किंवा जिवंतपणा निर्माण होणार नाही. लेखकाला आणि साहित्यकृतीला योग्य न्याय देणे ही प्रधान अपेक्षा असते. तिची पूर्तीही सहानुभावाशिवाय शक्य नसते. साहित्यात चित्रित होणाऱ्या अपरिचित मानवी जीवनाची आणि स्वभावाची संगती या विशेषाशिवाय लावले जाणे शक्य होणार नाही. म्हणून ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की त्या आस्वादकाच्या मनामध्ये साहित्यकृतीविषयी त्यातील विश्व, व्यक्ती, त्याचे परस्पर संबंध या संदर्भामध्ये जे आहे ते सहानुभूती असायला हवी, तरच त्याला नीट आस्वाद घेता येतो. पुढचा एक मुद्दा आहे की त्या आस्वादकाजवळ साहित्य वस्तूशी किंवा ज्याचा आस्वाद घ्यायचा आहे त्या आस्वाद वस्तूशी तद्रूप होण्याची क्षमता त्याच्यामध्ये असायला हवी. म्हणजे तद्रूप होण्याची क्षमता हाही अतिशय महत्त्वाचा आवश्यक असणारा गुण आस्वादकामध्ये असायला हवा. म्हणून आस्वादकाजवळ कलाकृती आणि तिचा लेखक
यांच्याशी तद्रूप होण्याची क्षमता असायला हवी. ती असल्याशिवाय कलाकृतीत सामावलेले अंतर्बाह्य विश्व आणि त्यामागचे लेखकाचे जे मन आहे ते मन तो खऱ्या अर्थाने अनुभवू शकणार नाही. म्हणजे तद्रूप होण्याची क्षमता त्या आस्वादकाजवळ असायला हवी. काव्यनिर्मितीप्रमाणे काव्यास्वाद देखील एक सविकल्प समाधीची अवस्था आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. आस्वादक मन किंवा आस्वादकाचे मन अशा आस्वाद समयी तल्लीन झाले पाहिजे. त्या क्षणी त्याला त्या साहित्यकृतीशिवाय इतर कोणत्याही किंवा कोणत्याच गोष्टीचे भान असता कामा नये. अशी कलाकृतीमय अवस्था आस्वादकाळे प्राप्त झाली की मग त्या साहित्यकृतीतील सौंदर्याचा साक्षात्कार त्या आस्वादक मनाला होऊ शकतो, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. आता नंतरचा जो काही गुण आहे तो आहे ज्ञान. म्हणजे आस्वादासाठी आस्वादकाला ज्ञानही असणं आवश्यक आहे. म्हणजे आस्वादासाठी ज्ञान हा गुण देखील महत्त्वाचा आहे. म्हणजे योग्य आस्वादासाठी ज्ञान हाही एक गुण आवश्यक आहे असे आपल्याला दिसते. आस्वादासाठी नुसतीच संवेदनक्षमता किंवा भावनात्मकता असून उपयोगाचे नसते. बुद्धी किंवा ज्ञानशक्ती यांचीही त्यासाठी आवश्यकता असते. साहित्य प्रकार, जीवनव्यवहार, अनेकविध संदर्भ यांचे ज्ञान रसिकाला असणे आवश्यक आहे. त्यामुळे आस्वादन जास्त डोळस आणि जास्त प्रगल्भ होऊ शकते. अनेकदा असे ज्ञान नसल्याने कलाकृतीचा जो काही नेमका अर्थ आहे तो अर्थच त्या आस्वादकाला कळू शकत नाही, त्याला अर्थच लागत नाही. मागच्या शतकाअखेरीची मध्यमवर्गीय पांढरपेशा स्त्रीची सामाजिक अन्यायामुळे होणारी रूढीग्रस्त गुदमरलेली जी काही स्थिती आहे, जी स्थिती ज्याला माहीत नसते त्याला हरिभाऊ आपटे यांची जी काही कादंबरी आपण लक्षात कोण घेतो, ही कादंबरी किंवा गोब देवल यांचे जे काही नाटक आहे शारदा, या नाटकाचाही आस्वाद घेता येणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर विंदा करंदीकर या अभ्यासकाने असे म्हटलेले आहे की कवितेचा आस्वाद घेणाऱ्यास तर अपरिचित संदर्भाच्या उलगड्यासाठी ज्ञानाचा साठाच सोबतीस हवा. म्हणजेच आस्वादासाठी ज्ञान असणे हे आवश्यक आहे, हेही आपण मानले पाहिजे. आता हे ज्ञान जे आहे त्या ज्ञानाची व्यापकता काय, तर हे ज्ञान कशा संदर्भात असलं पाहिजे, साहित्य आणि साहित्य प्रकार याचंही ज्ञान असलं पाहिजे. आपण ज्या साहित्यकृतीचा आस्वाद घेतो आहे ते कुठल्या प्रकारचं साहित्य आहे किंवा कुठल्या साहित्य प्रकारामध्ये मोडते आहे याचेही ज्ञान आस्वादकाला जर असेल तर त्याच्या आस्वाद प्रक्रियेमध्ये असा कुठलाही अडथळा निर्माण होत नाही. आता साहित्य आणि साहित्य प्रकार याचे ज्ञानही महत्त्वाचे आणि मार्गदर्शक ठरत असते आस्वादाला. साहित्यकृती नेमकी कोणत्या प्रकारात मोडणारी आहे हे लक्षात घ्यावे लागते. त्याचबरोबर तिच्या मर्मग्रहणाच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरणारेही ते असते वगैरे. त्या साहित्य प्रकाराच्या अनुषंगाने जीवनदर्शनाबाबतच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा संकुचित असतात किंवा रुंदावतही असतात. अल्पकाळाचे परिमाण आणि प्रदीर्घ काळाचे परिमाण असणारी कादंबरी यातील विवेक आस्वादाला मदत करीत असतो. तो साहित्य प्रकार हाताळण्यातील लेखकाचा कच्चेपणा, नवशिकेपणा किंवा सराईतपणा अशा ज्ञानाच्या जोरावरच आस्वादकाळे ताडू शकतो. एखादा लेखक चाकोरीबद्ध लेखन करणारा आहे की नवा मार्ग निर्माण करणारा बंडखोर आहे याचे निदानही अशा ज्ञानाच्या आधारेच आस्वादक करू शकतो. ज्ञान वाढले
की रसिकता कमी होते असा एकेकाळी समज होता, पण तो चुकीचा आहे हे लक्षात आल्यानंतर त्याचा निर्माता जो मेकॉले आहे यांनीच नंतर तो मागे घेतला. विद्वत्व आणि रसिकत्व एकत्र नांदू शकतात हा आजवरचा इतिहास आहे. तर ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी ज्ञान व रसिकत्व एकत्र नांदत होते. आगरकर हे असेच अर्वाचीन काळातील एक उदाहरण होय. त्यांनी केलेल्या तात्विक लेखनातून त्यांची ज्ञानभांडार दिसते आणि विकार विलसित सारख्या हॅमलेटच्या अनुवादातून त्यांची रसिकताही दिसते. आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे काव्यास्वादात ज्ञानाला ज्ञान म्हणून स्थान नाही, तिथे ते काव्यगत ज्ञान म्हणून लक्षात घ्यायचे आहे. व्यावहारिक ज्ञान म्हणून लक्षात न घेता ते काव्यगत ज्ञान आहे, या पद्धतीने आपण ते लक्षात घ्यायला हवे, तर त्या आस्वादकाने लक्षात घ्यायला हवे. सौंदर्यशास्त्रामध्ये बुलो नावाचे एक सौंदर्यशास्त्रज्ञ आहेत. त्या बुलोने मांडलेल्या सायकिक डिस्टन्सचे समीक्षेतील रूप म्हणजे अलिप्ततेची संकल्पना. म्हणजेच काय, आस्वादकाला आस्वादसमयी किंवा आस्वादाला कलात्मक अलिप्ततेची जरुरी असते किंवा कलात्मक अलिप्तता हाही गुण आस्वादाला आवश्यक आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. म्हणून आस्वादाच्या संदर्भात कलात्मक अलिप्ततेची आवश्यकता असते. तद्रूप होण्याची क्षमता आणि अलिप्त राहण्याची क्षमता या दोन्ही गोष्टी आस्वादाबाबत आवश्यक म्हणणे म्हणजे परस्पर विरोधी संकल्पनांची एकत्र मोठ बांधणे होय असे कुणाला वाटत असेल, पण ते चुकीचे आहे. कारण कलेच्या विश्वात या दोन्ही गोष्टी आपणास वाटतात तेवढ्या विरोधी नाहीत. तद्रूपता आणि अलिप्तता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि हे नाणे आहे तर हे नाणे आस्वादाचे असते. म्हणून आस्वादामध्ये तद्रूपता आणि अलिप्तता या दोन्ही गोष्टी साधता आल्या पाहिजे. म्हणजेच काय, कलात्मक अलिप्तता त्या आस्वादामध्ये असायला हवी. पुढे साहित्यकृतीतून आविष्कृत जे विश्व आविष्कृत होत आहे त्या विश्वाशी आपण एकरूप किंवा तद्रूप जर झालो नाही तर त्या विश्वातील तपशिलाची, त्याद्वारे सिद्ध होणाऱ्या व्यूहाची आणि त्या व्यूहाच्या नेमक्या रोखाची आपणास कल्पनाही येणार नाही. त्यातील बारकावे, त्यांची गुंतागुंत आणि सोडवणूक, साहित्यकृतीतील आशय आणि आविष्कार यांचे यथार्थ अस्तित्व इत्यादीचाही थांगपत्ता लागणार नाही. पण याबरोबरच या सर्व गोष्टीमध्ये आपण पूर्णपणे जर बुडून गेलो तर यांची संगती लावणे, यांची वीण तपासणे, यांचा कलात्मक संदर्भ लावणे, शेवटी मूल्यमापन करणे इत्यादी गोष्टीचा थांग लागणे अशक्य होईल. त्यासाठी अलिप्तता हवी, म्हणजे अलिप्तता असायलाच हवी. अशी अलिप्तता आस्वाद प्रक्रियेत मुळातच असेल तर आस्वादन विषयाचे नेमके कलात्मक आकलन आपल्याला होऊ शकते. सुप्रसिद्ध इंग्रज समीक्षक डॉक्टर जॉन्सन याने नाटक पाहताना आपण त्यापासून भिन्न असणाऱ्या प्रेक्षकांपैकी एक आहोत याची जागृत जाणीव असल्यामुळेच आपण नाटकातील सौंदर्याचे ग्रहण करू शकतो अशा आशयाचे जे मार्मिक विधान केलेले आहे त्यातील मर्म हा अलिप्ततेचाच विचार उलगडू शकतो वगैरे. म्हणून साहित्यकृतीचे खरेखुरे आकलन होण्यासाठी तद्रूपतेबरोबरच ही अलिप्तता आस्वादनात आवश्यक असते असे सांगितले जाते. शेवटी यासोबतच अलिप्ततेच्या विचाराशी दर्शनी स्वरूपात विसंगत किंवा विरोधी भासेल अशा आस्वादनाबाबतचा एक गुण सांगितला जातो आणि तो म्हणजे आस्वादकाजवळ आस्वादसमयी आस्वादकाळी या आस्वादकाजवळ स्वतःला विसरण्याची क्षमता हवी. ते स्वतःला विसरण्याची क्षमता हाही एक महत्त्वाचा गुण आस्वादामध्ये आवश्यक असतो. खोलवर विचार केला तर स्वतःला विसरण्याची जी काही क्षमता आहे ही तद्रूपतेसारखीच अलिप्ततेशी मूलतः विसंगत
वा विरोधी ठरेल असा गुणविशेष नाही, हेही लक्षात आपल्या येऊ शकते. प्रत्येक आस्वादक हा लौकिकदृष्ट्या कोणीतरी असतोच असतो. हे कोणीतरी पण विसरून नुसता रसिक म्हणून, आस्वादक म्हणून साहित्यकृतीकडे वळणे, तीत अवगाहन करणे त्याला जमले पाहिजे, इतकाच स्वतःला विसरणे या संदर्भातील अर्थ होय. म्हणजे इतकेच की काव्यास्वादाच्या वेळी त्याने एरवीच्या व्यावहारिक जीवनातल्याप्रमाणे वकील, डॉक्टर, व्यापारी, विद्यार्थी, प्राध्यापक, मजूर, राजकीय पक्ष कार्यकर्ता इत्यादी वगैरे वगैरे जे आहे ते कुणीही असता उपयोगाचे नसते. अशा लौकिक किंवा व्यावहारिक गोष्टीत सामावलेला त्याचा जो काही स्व आहे किंवा मी आहे त्याला विसरता आला पाहिजे. नाहीतर या लौकिक मीच्या जाणीवा त्याचा काव्यास्वाद निर्मळ राहू देणार नाहीत. त्याच्या लौकिक भूमिका निश्चितच आस्वादात बिघाड उत्पन्न करतील. म्हणून त्याने आस्वादकाळे फक्त रसिक आस्वादक असले पाहिजे, मगच तो खऱ्या अर्थाने काव्यास्वादासाठी काव्यास्वाद घेऊ शकेल, अन्यथा त्याला आस्वाद घेता येणार नाही. पुढे अभिनवगुप्त या संस्कृत काव्यमीमांसकाने आदर्श रसिकाचे वर्णन करताना देखील अधिकारी चात्र विमल प्रतिभानशाली सहृदया अशी त्यांच्याबद्दलची अपेक्षा व्यक्त केली आहे. यातील सहृदय हा शब्द फार अर्थपूर्ण आहे. रसिक किंवा हा सहृदय असायला हवा. म्हणजे लेखक आणि त्याची साहित्यकृती जी आहे यांच्याबद्दलच्या त्याच्या दृष्टिकोनात किंवा भूमिकेत मुळातच सहानुभाव हवा. म्हणजे विमल याचा अर्थ काय, मलहीन आणि स्वच्छ, म्हणजे विमल प्रतिभेने युक्त असा सहृदयच जे काव्यास्वादाचा अधिकारी असा या संस्कृत वचनाचा अर्थ आहे. त्यातील समावेशकता सहज लक्षात येण्यासारखी आहे. अभिनवगुप्ताच्याच मते हा सहृदय अधिकारी असला पाहिजे, म्हणजेच साहित्यातील जाणकार, माहितगार, ज्ञानी असला पाहिजे. पण तो नुसताच ज्ञानी किंवा माहितगार असता उपयोगाचा नाही, तर तोही प्रतिभावंत असला पाहिजे. म्हणजेच स्वच्छ अशा प्रतिभेने युक्त असला पाहिजे. याचा अर्थ असा की नुसता लेखकच प्रतिभाशाली असून भागत नाही, तर आस्वादकही प्रतिभाशाली असायला हवा. आस्वादकाजवळ प्रतिभा नसेल तर तो साहित्यकृतीतील मतितार्थ अनुभवू शकत नाही. म्हणूनच म्हटले जाते की लेखक हा बोलका रसिक असतो आणि रसिक हा मुका लेखक असतो. तेव्हा योग्य आस्वादासाठी अतिशय आवश्यक असा जो काही गुण आहे तो गुण म्हणजे अंगी प्रतिभा असणे. म्हणजे आस्वादामध्ये प्रतिभा असणे हे आवश्यक असणारं गुण आहे. म्हणून योग्य आस्वादासाठी आस्वादकाच्या अंगी किंवा आस्वादाला प्रतिभा या शक्तीची गरज आहे किंवा प्रतिभा शक्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे, प्रतिभा असली पाहिजे. त्याच्याशिवाय आस्वाद त्याला घेता येणार नाही. त्याच्या आधारावरच आस्वादक साहित्यकृतीतील सर्व सूचक स्थळे जाणू शकतो. म्हणजेच जसं लेखक हा प्रतिभाशाली असायला हवा, तसाच आस्वादक देखील किंवा आस्वादकाजवळ देखील प्रतिभा असायला हवी. त्याशिवाय त्याला कलाकृतीचा जो आस्वाद आहे तो आस्वाद घेता येणार नाही. साधारणतः आपण आजच्या या तासाला आस्वादाला आवश्यक असणारे जे काही गुण आहेत त्या गुणाचा आपण परिचय करून घेतला. त्यामध्ये आस्वादसमयी स्थैर्य आणि मानसिक स्वास्थ्याची गरज असते. आस्वादासाठी पूर्वतयारीची आपल्याला आवश्यकता असते. त्याचबरोबर आपल्याकडे त्या विषयवस्तूशी सौंदर्यरूप पावण्याची क्षमता असायला हवी. आपल्यामध्ये कलात्मक म्हणजे आस्वादकामध्ये कलात्मक अनुभव घेण्याचीही क्षमता त्याच्यामध्ये असायला हवी. त्याशिवाय जिज्ञासा, मनाची निर्मलता, आपुलकी व सहानुभूती, त्याचबरोबर सहानुभूती, तद्रूप होण्याची क्षमता, ज्ञान, साहित्य आणि साहित्य प्रकार ज्ञान, त्याचबरोबर कलात्मक अलिप्तता, स्वतःला विसरण्याची क्षमता, तसेच त्या
आस्वादकाच्या अंगी प्रतिभा असायला हवी, या सगळ्या गुणांचा आपण आज परिचय करून घेतलेला आहे. तूर्त आपण इथे थांबूया.